परत प्रश्न तोच येतो की 2-3 दिवसांपूर्वीपासून चालू असलेला औरंगजेबाचा विषय, त्यावर महाराष्ट्राची चर्चा भरकटली आणि काल रात्रीपासून सुरू झालेला दिशा सालियांचा विषय. महाराष्ट्राच्या समोरचे हे प्रश्न नाहीतच. मी किती दिवसांपासून सांगतोय आणि अक्षरशः डोकं फोडून सांगतोय की महाराष्ट्राच्या समोरचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न, न्याय देण्याचे प्रश्न. आणि याचिकाकर्त्यांनी जी याचिका कोर्टात दाखल केली त्याला सन्माननीय न्यायालय योग्य तो निकाल देईल. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर दोषारोप पत्र जर सिद्ध झालं तर ते आरोपी म्हणून सिद्ध होतील. पण उगाच काहीतरी मूळ चर्चा भरकटवण्याकरता आता राजकीय लोकांनी सुद्धा याला जास्त हवा देऊ नये. मला असं वाटतं तो न्यायालयीन प्रक्रियेचा एक भाग आहे. आता अधिवेशनाचा कार्यकाळ जेवढा उरलेला आहे त्या कार्यकाळामध्ये फक्त आणि फक्त शेतकरी या विषयावर तुम्ही चर्चा केली पाहिजे ना की त्यामध्ये आता बिल गेट्स मला वाटते आज भारतात भेट द्यायला आले तसं मला समजते. त्यांनी आपल्या महाराष्ट्राच्या विधान भवनात जर आले तर ते प्रथा परंपरा किंवा काय कामकाज चालतं याचा आढावा घेतला तर त्यांना पण समाधान वाटावं की महाराष्ट्राचा कारभार हा सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाला डोळ्यासमोर ठेवून होतोय. त्यामुळे दिशा सालियान प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्या वडिलांना न्याय मिळो अशी आमची भूमिका आहे. पण आत्ताच्या घडीला विरोधक असतील किंवा सत्ताधारी यांना आमची विनंती आहे की या दिशा सालियान विषयामध्ये महाराष्ट्राचे मूळ प्रश्न परत भरकटता कामा नये. औरंगजेब याची कबर हटवण्यावरून संघाने एक वेगळी भूमिका घेतली की सध्या असं वक्तव्य करणे किंवा ती कबर हटवणे हे संयुक्त चालणार नाही. संघाने संघाची उशिरा आलेली जी काही भूमिका असेल पण तरीही ती महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हिताने पोषक असलेली भूमिका असल्यामुळे त्या भूमिकेचं मी स्वागत करतो. आणि एक गोष्ट मात्र लक्षात घ्या की नागपूर दंगलीमध्ये जो मास्टर माइंड होता त्याचं नाव फहीम खान का फहीम शेख जो कोणी असेल त्याच्यावर तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला. याबद्दल मी सरकारचं आभार व्यक्त करतो. पण सरकारला विनंती करतो जेवढा तो फहीम खान समाजकंटक आणि देशद्रोही आहे तितका नागपूरमधला प्रशांत कोरटकर सुद्धा देशद्रोही आहे. त्यामुळे त्याच्यावर सुद्धा तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचं औदार्य आपण सरकार म्हणून दाखवावं असं सरकारमधलाच एक घटक म्हणून मी विनंती करतो. राहुल सोलापूरकरवर अद्यापही FIR का झाला नाही आणि प्रशांत कोरटकर यावर देशद्रोहाच्या गुन्ह्याची मागणी सातत्यानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून होत असताना तो आता परत उच्च न्यायालयामध्ये त्यांनी धाव घेतलेली आहे अटकपूर्व जामिनाकरता. म्हणजे एखाद्या आरोपीला किती सूट द्याल, किती मोकाट फिरवाल. जितका दंगलीचा दोषी फहीम खान तितकाच प्रशांत कोरटकर सुद्धा दोषी. कारण प्रशांत कोरटकरनी छत्रपती शिवाजी महाराजांचा केलेला अपमान हा देशद्रोहापेक्षा कमी नाही. आणखी काय 2020 साल की ये घटना है और अब 2025 साल शुरू है. अनेक वर्षों से उनके पिताजी इस घटना को लेकर बार बार सवाल उठा रहे हैं और कल उन्होंने एक पिटीशन दर्ज किया. उसमें दिशा सालियान प्रकरण जिस तरीके से दिशा सालियान का मर्डर हुआ उस पे वो कहते हैं कि भाई मर्डर हुआ, कोई कहता है सुसाइड है. वो चाहते हैं कि जो कोई उसमें जिम्मेदार हो उनपे आरोप पत्र दर्ज हो और न्याय मिले. लेकिन मैं सवाल ये मुझे गिर रहा है इस वक्त खुद को ये सवाल लग रहा है कि 5 साल के बाद इस तरीके का मसला महाराष्ट्र की राजनीति में अचानक से अगर उछल कर आता होगा तो फिर जो कोई सत्र का कार्यकाल अभी बाकी है उसमें दिशा सालियान को लेकर चर्चा करेंगे आप या महाराष्ट्र के किसानों को लेकर चर्चा करेंगे, महाराष्ट्र के युवाओं के लिए. कल आपने देखा होगा पूना में 533 जगह के लिए 7,000 हमारी महिला बहनों ने पुलिस भर्ती के लिए वहां पे अप्लाई किया. इतनी बड़ी तादाद में बेरोजगारी के सवालात है राज्य के आगे, इतनी बड़ी तादाद में इंफ्रास्ट्रक्चर के सवालात है, इतनी बड़ी तादाद में किसानों के सवालात है. इतने दिन का सेशन हो चुका है, अभी कुछ दिनों का सेशन बाकी है. मैं हाथ जोड़कर विनती करता हूं सत्ताधारी और विपक्ष दोनों से कि अभी वो समय नहीं है कि औरंगजेब का मुद्दा उखाड़े आप या फिर दिशा सालियान के मुद्दे को लेकर राजनीति बनाए. अभी वो समय है कि जो किसान है, जो मर रहा है, जो किसान खुदकुशी कर रहा है, अभी टीचर लोग खुदकुशी कर रहे हैं, इनको न्याय देने की जरूरत है. वो चाहते हैं कि हमने महायुति को इतने बड़े मैंडेट में सत्ता में बिठाया, लेकिन महायुति से वो ये भी चाहते हैं कि हमें न्याय मिले. बस उसी तरफ सदन का मुझे लगता है फोकस होना चाहिए. दिशा सालियान प्रकरण में, दिशा सालियान केस में उनके पिताजी ने जिस तरीके की याचिका दाखिल की उस पर माननीय कोर्ट, माननीय न्यायालय
उचित उस पर कार्रवाई करेगा। और मैं महाराष्ट्र के मुख्यमंत्री से ये भी विनती करूंगा, देशद्रोह का गुना जिस तरीके से दर्ज किया कल दंगाखोरों पर, जिन्होंने आवाम में दंगे भड़काए, जिन्होंने नागपुर जैसे शहरों में दंगे भड़काए, उसी तरह प्रशांत कोरटकर जैसे देशद्रोही भाषा करने वाले व्यक्ति पर भी देशद्रोह का गुना दर्ज किया जाए और पूरे सदन का कार्यकाल समाप्त होने तक केवल और केवल किसानों के मुद्दे पर बात हो। यही मेरी सरकार से विनती है।